महाराष्ट्रातील तब्बल 255 मराठी शाळा बंद झाल्या। राज्य सरकारने लेखी उत्तरामध्ये या संदर्भात कबुली दिली। तर कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामधील एकूण 255 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत। तर सरकारने या संदर्भातली कबुली दिली। विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने लेखी उत्तरामध्ये ही कबुली दिलेली आहे। पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल असल्याने मराठी शाळा बंद होत असल्याचं उत्तर सरकारने दिलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महाराष्ट्रातील तब्बल 255 मराठी शाळा बंद झाल्यात। राज्य सरकारने आता या संदर्भात माहिती दिलेली आहे। राज्य सरकारने लेखी उत्तरामध्ये कबुली दिली। कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामधील एकूण 255 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत। सरकारने या संदर्भात विधान परिषदेमध्ये कबुली दिलेली आहे। तर राज्य सरकारने लेखी उत्तरात हे मान्य केलेलं आहे। पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल असल्याने मराठी शाळा बंद होत असल्याचं देखील सरकारने उत्तर दिलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महाराष्ट्रातील तब्बल 255 मराठी शाळा बंद झाल्यात आणि राज्य सरकारने स्वतः या संदर्भातली लेखी कबुली दिलेली आहे। तर कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागांचा यामध्ये समावेश आहे। या विभागांमधील मिळून एकूण 255 मराठी शाळा या बंद झालेल्या आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोकणातील मराठी शाळा संवर्धनाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली। मंत्री नितेश राणेंसह उदय सामंत आणि दादा भुसे हे देखील या बैठकीला उपस्थित होते। कोकणातील पटसंख्या कमी होत असलेल्या शाळांसंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा झाली। विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करण्याची मंत्री राणे यांनी मागणी केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी शिकणाऱ्या एका जपानी मुलीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। व्हिडिओमध्ये जपानी तरुणीकडून मराठी शिकण्याचा प्रयत्न केला जातोय। परकीयांना कळतं, स्वकीयांना कळत नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी लिहिलेलं आहे। तर जपानी मुलीला मनपूर्वक धन्यवाद, राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे। Today's new word in Marathi, aikana. In Japanese, 聞いてください. How to say good morning and good night in Marathi and Japanese. In Marathi, Shubha Sakal and Shubha Ratri. In Japanese, Ohayo gozaimasu and Oyasumi nasai. Today I learned two phrases in Marathi. Basa आणि ubaraha. New phrase in Marathi. परत कधी येणार आता. तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.